नांदेड़ जिले के नयागांव तालुका स्थित माडनी गांव के लगभग 1200 लोग आज भी मूलभूत सुविधाओं के लिए संघर्ष कर रहे हैं। ग्रामीणों ने सवाल उठाया है कि क्या वे भारत में रह रहे या पाकिस्तान में। गांव में न सड़कों की व्यवस्था है, न पीने के साफ पानी की। सार्वजनिक निर्माण विभाग की सड़कें जलभराव से भर जाती हैं और 2 साल पहले इसी गंदे पानी में सांप के काटने से एक छात्र की मौत हो चुकी है। स्वास्थ्य सुविधाओं की हालत इतनी खराब है कि प्राथमिक स्वास्थ्य केंद्र बरबड़ा के कर्मचारी गांव नहीं आते, न कोई मेडिकल जांच होती है, न मच्छर रोधी छिड़काव। गंदा पानी पीने से डेंगू, मलेरिया जैसी बीमारियां फैल रही हैं। बिजली के झूलते तार हादसों को न्योता दे रहे हैं और विद्युत विभाग पूरी तरह से लापरवाह है। स्कूल और ग्राम पंचायत के पास जानवरों की बाड़े और गोबर के ढेर लगे हैं। छत्रपति शिवाजी महाराज की प्रस्तावित प्रतिमा स्थल पर भी कचरे का ढेर लगा है। ग्रामीणों का कहना है कि करोड़ों की सरकारी योजनाएं कहां जाती हैं, किसी को नहीं पता। ग्राम पंचायत कर्मचारी केवल निधि हड़पने के लिए हैं या सेवा के लिए, ये सवाल अब खुलकर पूछा जा रहा है। माडनी गांव की स्थिति तत्काल सरकारी हस्तक्षेप और समाधान की मांग करती है। अध्यक्ष आहे आणि सर्वसाधारण नागरिक भी आहे। मी लोकांमध्ये निस्वार्थ काम करण्याचा प्रयत्न करतो। त्यावेळेस मला खूपशा अडचणी येतात या गावामध्ये। माझ्या ग्रामपंचायतला मी आज कमीत कमी 10 वर्षाच्या काळापासून म्हणतोय की बाबा ग्रामपंचायतला वेळापत्रक तुमचं नाव सांगा। माझं नाव ताटे भाऊसाहेब सुभाषजी पाटील मांडणे, तंटामुक्ती अध्यक्ष आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे। मी वेळोवेळी म्हणतो ग्रामपंचायतला वेळापत्रक लावा, लोकांना कळते। ग्रामसेवक गावामध्ये सकाळी 9 ते 11च्या टाइमात आलेला पाहिजे आणि हप्त्यातून किमान ग्रामसेवक 3 दिवस तरी ग्रामपंचायतला राहायला पाहिजे। आता आमची वस्तुस्थिती अशी आहे की आमची ग्रामपंचायत 3 महिन्याला उघडल्या जाते। लोकांचे विवाह नोंदणीचे हात, मृत्यूचे प्रमाणपत्र हात, घरकुलाच्या बाबतीतले प्रश्न हात, अनेक प्रश्न हात। पण तुम्हाला सांगाल सगळ्या प्रश्नांना त्रस्त लोक हात। जे काही मोठे हात, ज्याचे काही साठवण होतं तर ते त्याचे काम तिकडेच होतात, हैदराबाद हायवेला नाही गावला। सामान्य माणसाची अतिशय मोठी हेळसांड होती। म्हणून मी बीडीओ साहेबांना सुद्धा या बाबतीत माझ्याकडे कंप्लेंट आता मी स्वतः कंप्लेंट केली आहे, गावकऱ्यांच्या वतीने कंप्लेंट केली आहे की मला तात्काळ हा ग्रामसेवक बदलून कोणताही ग्रामसेवक द्या, अशी मी हात जोडून विनंती केली आहे। पण अद्याप माझ्या ग्रामपंचायतला दुसरा ग्रामसेवक अजून भेटलेला नाही। कारण हा ग्रामसेवक माझ्या इथं अगोदरच 2000 ते 2012 पर्यंत होता। मध्यंतरीच्या काळात थोडा काळ बाहेर जाऊन अजून पुन्हा ह्याच ग्रामपंचायत जलजीवन मिशनच्या अंतर्गत काही कामं झाली। जलजीवनच्या मिशनच्या अंतर्गत काही कामं झालेली आहेत, ते चालू आहेत। मला वाटते ती टाकी जुनी आहे आणि स्रोतसाठी रेट झालेलं आहे आणि ते प्रगती पथावर आहे। काम पूर्ण झालेलं नाही पण चालू आहे, प्रगती पथावर आहे। त्याची मला तेवढी अजून त्याची मी म्हणजे कंप्लेंट केलेली होती, नाही असं नाही की हे काम इस्टिमेट प्रमाणे व्हावं म्हणून, आणि ते काम त्या पद्धतीने म्हणजे पाईप वगैरे टाकलेले आहेत, अजून समोरचं काम झालेलं नाही। तुमची तक्रार कोणाविषयी? ग्रामसेवक विषयी, ग्रामपंचायत विषयी, बीडीओ विषयी? माझी अशा पद्धतीची कंप्लेंट आहे की मी वैयक्तिक विरोधक कोणाचाही नाही। मला माझ्या गावाविषयी कायदा आणि सुव्यवस्था चांगली असावं वाटते, सामान्य लोकांना न्याय मिळावं, ग्रामपंचायतचा अधिकारी गावामध्ये यावं, प्रशासनाची जी काही योजना जे काही अधिकारी आहेत त्यांनी माझं गाव नायगाव तालुक्याच्या शेवटला असल्यामुळं आमच्याकडे थोडस लक्ष द्यावं। आम्हाला कसं व्हावे, आम्ही स्वतंत्र आहोत की नाही कळवच नाही। म्हणून माझं म्हणणं आहे आमचं गाव छोटस आहे, 1000 लोकसंख्येच्या वस्तीचं आहे, आमच्याकडे लक्ष द्यावं। भीषण समस्या आहे लाईटची। इथं जे सिंगल फेजिंग ती मध्ये आहे, तुम्ही आता बघितलं असेल काय व्यवस्था आहे, ते काहीच नाही, सगळा बड्ड्याबोळ आहे। आम्ही वेळोवेळी आता तुम्हाला सांगायला म्हणजे इथले जे काही नवीन दिवस टाकायला त्यांना जावं लागते। लाईनमॅन कोण आहे? लाईनमॅन आमच्या इथं चेतलावार साहेब म्हणून आहे। अच्छा, सबस्टेशन कोणतं आहे तुमचं? सबस्टेशन घुंगळा। अच्छा, वेळोवेळी अतिशय लाईटच्या बाबतीमध्ये आमच्या इथं तसाच प्रश्न आहे, आरोग्याच्या खात्या बाबतीत तसाच प्रश्न आहे। आरोग्याचे लोक आता पाऊस काळात चालू आहे, हे कवा येतात, कवा जातात, कवा भेट देतात, कोणती औषधं आणतात, कोणत्या हाती रोगाच्या गोळ्या कोणाला देतात माहित नाही। बरबडामध्ये येते हे पीएससी बरोबर आहे, पीएससी बरोबर, हा पीएससी बरोबर आहे। आणि उग पीएससी मला वाटते काळ्याच्या अंतर्गत आमचं येते, पण हे कवा येतात केव्हा जातात यांचा काही वेळापत्रक नाही, पत्ता नाही।
त्यांचं काम शाळेतून सुद्धा सगळं. छोटे लेकरांचं अशी व्यवस्था आहे. म्हणून एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्था जर बघलं तर माझ्या गावाच्या संदर्भामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि माझ्या गावातले जे मतदार आहेत या महाराष्ट्र नया गांव नांदेड़ से सीनू संवाददाता पुठेवार कुंटूरकर की रिपोर्ट।